The next point, multi-dimensional arrays. Okay, so here in a multi-dimensional arrays, because array is categorized into three: single dimensional, two dimensional, and multi-dimensional. So I already explained single or one dimensional array, two dimensional. Okay, and today I explain multi-dimensional array. So in single dimension, it having only a single or one dimension. Two dimension having two dimensions that represent rows and column. Okay, and next one, that is a multi-dimensional. So basically multi-dimensional arrays, it is array of arrays. It is a array of arrays. So multi-dimensional array contains more than two dimensions. So the syntax is like here. The first is the data type, means what kind of value that array elements having. Next, the name of the array and their size. Okay, so this one is their syntax, and this one is the examples. So this is the example of how we declare a multi-dimensional array. Okay, this is the so just okay, this is what, this is the example of two-dimensional array, and this is the example of three-dimensional array. So two-dimensional array, how, means same into two-dimensional array, it contains a data type, as well as in a three-dimensional array it also contains a data type. टू आणि थ्री डायमेन्शनल अरेमध्ये काय फरक आहे बघा. शेवटी कुठलाही अरे असो, 1, 2 और मल्टी, पहिल्यांदा डेटा टाईप कंपल्सरी असतं. कारण अरे काय करतो, व्हॅल्यू स्टोअर करतो. जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या व्हॅल्यू स्टोअर करतो. मग ते व्हॅल्यू एलिमेंटच्या व्हॅल्यूज कुठल्या प्रकारचे असणार आहेत हे डेटा टाईप सांगतं. त्याच्यानंतर 2_d हे अरेचं नाव आहे, तसंच 3_d हे अरेचं नाव आहे. हे अरेचं नाव असतं, तुम्ही काय पण द्या ते. आता इथे जे दिसतं 10 आणि 20 हे इंडिकेट करतं हा पहिला डायमेन्शन आणि दुसरा डायमेन्शन. पहिला 10 इंडिकेट करतं त्याचे रोज आणि 20 इंडिकेट करतं कॉलम. म्हणजे 2_d नावाचा जो अरे आहे त्याचे टोटल 10 रोज आहेत आणि 20 कॉलम्स आहेत. जवळजवळ 10 मल्टिप्लाय बाय 20 केलं तर 200 एलिमेंट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. इथं जर बघितलं आपण 3_d म्हणजे अरेचं नाव आहे 3_d. ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, हा जो पहिला आहे, पहिला डायमेन्शन आहे ह्याच्यामध्ये, ह्याचे पहिलं डायमेन्शन आहे, दुसरं आणि तिसरं डायमेन्शन, कारण मल्टी डायमेन्शनल आहे. ह्यात जे काय 10 दिसतं हे इंडिकेट करतं टोटल 10 अरे. टोटल अरेची संख्या किती, 10 अरे. ओके, जर 10 अरे असतील तर 10मध्ये त्याला 20 रो असणार आहेत. म्हणजे प्रत्येक अरेमध्ये 10 अरेमधला प्रत्येक अरेमध्ये 20 रोज असणार आहेत आणि 30 कॉलम्स असणार आहेत. म्हणजे 30 मल्टिप्लाय बाय 20 600. म्हणजे एका अरेमध्ये 600 एलिमेंट्स असणार आहेत. असे 10 अरे असणार आहेत. बघा मी परत सांगतो, ह्याच्यामध्ये हा पहिला 10 इंडिकेट करतो हाऊ मेनी अरेज. ओके, 10 अरेज. ओके, सो in that first or each array contains 20 rows and 30 columns. म्हणजे एकूण 10 अरे असणार आहे. त्यातला कुठलाही अरे घेतला तर त्याच्यामध्ये 20 रोज असणार आहेत आणि 30 कॉलम्स. आणि जर मग असं म्हटलं, एका अरेचा जर विचार केला 20 रोज आणि 30 कॉलम, याचा अर्थ जर मल्टिप्लाय केलं तर जवळजवळ 600 एलिमेंट्स एका अरेमध्ये असणार. लक्षात ठेवा, हे म्हणजे जे टोटल का असणार आहेत तेवढे 600 मल्टिप्लाय बाय 10 केलं तर 6000. ओके, एवढे एलिमेंट्स हा अरे स्टोअर करू शकतो. ओके, हे या प्रकारे असणार आहे. ओके, आता इथं आपण सर्व जाऊयात. इथं इनिशियलायझेशन आहे अरेचं. ओके, इथं अरेचं आपल्याला इनिशियलायझेशन दिसतं. ओके, या ठिकाणी 3 डायमेन्शनल अरेचं इनिशियलायझेशन ऑफ 3 डायमेन्शनल अरे. ओके, इथे एक्झाम्पल परत दिले बघा त्यांनी इनिशियलायझेशनमध्ये 3 डायमेन्शनल अरेचं. ओके, इथं बघा INT हा डेटा टाईप, X हा नेम ऑफ द अरे, आणि 2 इंडिकेट काय करतं, टोटल किती अरे, 2 अरे. ओके, त्यातल्या कुठल्याही अरेमध्ये किती रो असणार आहे, 3 रोज आणि 4 कॉलम्स. 3 रोज आणि 4 कॉलम्स याचा अर्थ काय, पहिल्या अरेमध्ये किती असणार आहेत, 3 × 4 12.
म्हणजे एका अरेमध्ये 12 एलिमेंट्स असणार आहेत आणि दुसऱ्या अरेमध्ये पण काय असणार आहे 12. 12 + 12 किती 24. म्हणजे इथे दिले बघा 0 पासून 23 म्हणजे टोटल किती 24 एलिमेंट्स त्यांनी इनिशियलाइज केलेत. त्याचे व्हॅल्यूज दिलेत, प्रत्येक एलिमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, हे इथे कंटिन्युअस मॅनरमध्ये दिले त्यांनी, इथे कंटिन्युअस दिले की कॉमा देत. सेम आणखी एक परत बेटर मेथड, इट इज इझियर टू अंडरस्टँड. हे दुसरी मेथड हेच आहे, हेच इथे दिले त्यांनी, इज बेटर आहे, सोपं आहे ह्याच्यापेक्षा. तर इथे काय दिले बघा INT INT सेम एलिमेंट्सचे व्हॅल्यूज कुठल्या टाईपचे असणार आहेत. एक्स हे अरेचं नाव आहे. 2 काय म्हटलं मी, तर टोटल किती अरे, टोटल 2 अरे. ओके, मग त्याच्यामध्ये प्रत्येक अरेमध्ये 3 रोज आणि 4 कॉलम्स. 3 रोज 4 कॉलम्स म्हटलं तर किती येतात 12. ओके, 3 म्हणजे टोटल एलिमेंट्स किती येतात, पहिल्या अरेमध्ये 12 एलिमेंट्स, दुसऱ्या अरेमध्ये 12 एलिमेंट्स, म्हणजे टोटल 24. तर इथे त्यांनी दिलेत बघा, पहिल्या अरेचे एलिमेंट इथे दाखवलेत. जो पहिला अरे त्याचे एलिमेंट्स बघा 3 4 4 आणि 4 म्हणजे 4 3 जा 12. दुसऱ्या अरेचे एलिमेंट्स 4 4 आणि 4 4 3 जा 12. टोटल 12 एलिमेंट्स आहेत बघा. ओके, म्हणजे हेच जर दाखवायचं म्हटलं तुम्हाला, यातला पहिलं एक अरे दाखवायचा म्हटला, समजा हा अरे तुम्हाला दाखवायचा म्हटला कसा येईल, तर कसा करायचा, कशा प्रकारे येईल बघा. एक्सचा जो पहिला अरे, पहिल्या अरे म्हणजे अरे सुरुवात होते 0 तर पहिला अरे म्हणजे आपण एक्स ऑफ 0 समजूया. पहिला अरे हा कसा असणार आहे, तर 0 1 2 3 4 5 6 7 ओके 8 9 10 एलिमेंट, या प्रकारे एलिमेंट्स असणार. म्हणजे हा पहिला एलिमेंट म्हणजे अरे सुरू होतो 0 त्यामुळे 0th एलिमेंट. हा दुसरा एलिमेंट, दुसरा म्हणजे काय पहिला, कारण 1 कमी करायला लागणार आपल्याला, पण सुरुवात 0 होते म्हणून की हा तिसरा एलिमेंट, पण हा दुसरा एलिमेंट. ओके, हे असे एलिमेंट्स असणार आहेत त्याचे. ओके, म्हणजे हे रोज, ओके 3 रोज आणि 4 कॉलम्स लक्षात ठेवा. हे या प्रकारे काय असणार आहे, स्टोअर्ड असणार आहे. ओके, नेक्स्ट वन, हाऊ टू ॲक्सेस एलिमेंट्स इन 3 डायमेन्शनल अरे. अरेची एलिमेंट्स आपण कसे ॲक्सेस करणार आहोत 3 डायमेन्शनल अरेची, तर इथे बघा या एक्झाम्पलमध्ये दिले. ओके, या एक्झाम्पलमध्ये कशा प्रकारे दिले पहा. ओके, इथे 3 डायमेन्शनल अरे पण दिलं आहे की iostream.h हेडर फाईल, नेम स्पेस आपण ॲड करतो आहे, मेन जिथून एक्झिक्युशन स्टार्ट होतं. ओके, इनिशियलायझेशन ऑफ 3 डायमेन्शनल अरे, इथे इनिशियलायझेशन केले बघा 3 डायमेन्शनल अरेचं. याच्यामध्ये INT हा डेटा टाईप जो प्रत्येक एलिमेंटची व्हॅल्यू इंटिजर असणार आहे. ओके, एक्स हे अरेचं नाव आहे. हे काय म्हणतं आता बघा 2 इंडिकेट करतं 2 अरेज, म्हणजे हा पहिला अरे असणार आहे, दुसरा अरे असणार आहे. त्याच्यामध्ये किती रोज आहे, 3 रोज आणि 2 कॉलम्स. ओके, 3 रोज आणि 2 कॉलम्स, म्हणजे ह्याचा जर विचार केला, हे जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं, टोटल किती अरे 2 म्हणजे पहिला अरे कुठून स्टार्ट होतो, अरे 0पासून स्टार्ट होतो. त्यामुळे एक्स ऑफ 0 आणि एक्स ऑफ 1 असे 2 अरे असणार आहेत. असे किती अरे असणार आहेत, 2 अरे. ओके, त्यातला पहिला अरे आपण एक्स ऑफ 0 बघूयात, तर एक्स ऑफ 0साठी म्हणजे एक्स ऑफ 0 हा अरे असणार आहे. तो कसा असणार आहे, ओके, तर इथं बघा म्हणजे हा तो अरे, तर 0 हा पहिला एलिमेंट, की 1 हा दुसरा, 2 हा तिसरा, 3 हा चौथा, 4 हा पाचवा आणि 5 हा सहावा. ओके, आपण 1पासून सुरुवात करत नाही, 0पासून करतो, त्यामुळे एक सगळं कमी होतं लक्षात ठेवा. म्हणजे 0 हा पहिला एलिमेंट आहे, आपण त्याला आपण 0th म्हणतो. हा 0th एलिमेंट, हा फर्स्ट एलिमेंट. ओके, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा ओके 5th एलिमेंट. ओके, तर ही एलिमेंटची त्याची व्हॅल्यूज पण आहे लक्षात ठेवा, त्या एलिमेंटची ती व्हॅल्यूज पण आहे त्याची. ओके, ही जसं आहे तसंच हा पहिला अरे, तसाच दुसरा अरे पण असणार आहे एक्स ऑफ 1. ओके, त्याचे एलिमेंट्स पण असेच असणार आहेत 6 7 8 9 10 आणि 11. म्हणजे हा पहिला म्हणजे 6 हा 0th एलिमेंट, हा दुसरा म्हणजे पहिला. ओके, या प्रकारे सगळे एलिमेंट्स असणार आहेत. ओके, तर असे ही 2 अरे आहेत. ओके, हे इथे त्यांनी रिप्रेझेंट केलं आहेत अशा प्रकारे. ओके, ज्याच्यामध्ये 3 रोज आणि 2 कॉलम्स असणार आहेत, असे 2 अरे. ओके, म्हणजे एका कॉलममध्ये 3 × 2 6, एका कॉलममध्ये एका रोमध्ये एका अरेमध्ये 6 एलिमेंट, दुसऱ्या अरेमध्ये 6 एलिमेंट, म्हणजे एक्स ऑफ 0मध्ये 6 असणार आहेत, एक्स ऑफ 1मध्ये 6, म्हणजे टोटल 12 एलिमेंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर पुढं बघा दादा, हेच अरेचे जे काही एलिमेंट्स तुम्ही दिले आहेत, असाइन केलेत म्हणजेच काय असणार आहेत, जो पहिला एक्स ऑफ 0 असणार आहे अरे, त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते कसे असणार आहेत, हा 0 1 2 3
4 5 हे जे एलिमेंट्स आहेत, हा पहिला एलिमेंट म्हणजे हे लोकेशन कोणतं 0 0 आणि हे कोणतं 0 1, म्हणजे हे काय इंडिकेट करतं 0th रो 0th कॉलम 0th रो ओके, हा रो ना 0th रो फर्स्ट कॉलम. आता हे लोकेशन 2साठी ओके. सेकंड रो आहे म्हणजेच फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 0 ओके, ॲक्च्युली सेकंड रो ओके आणि फर्स्ट कॉलम म्हणजे एक एक कमी होतं. सेम इथं सेकंड रो म्हणजे 1 आणि सेकंड कॉलम म्हणजे परत 1. आता इथं थर्ड रो म्हणजे किती एकनं कमी 2 आणि फर्स्ट कॉलम म्हणजे 0 ओके. इथे तसंच ओके. थर्ड रो म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम म्हणजे किती 1 ओके 2 1. म्हणजे हे पोझिशन्स आहेत 0 0 0 1 1 2 ओके. हे पोझिशन्स आहेत आणि हेच पोझिशन तुम्हाला इथं पाहायला मिळतील ओके. हे वाटल्यास लिहून घ्या तुम्ही आणि हे पोझिशन त्या प्रकारे पाहायला मिळते का बघा ओके. आता आपण बघूया तिथं हे त्या पोझिशनला स्टोअर्ड होतं का आपण इथं पाहूयात ओके. इथं बघा हे फॉर लूप आहे ओके. हे आय इंडिकेट करतं किती नंबरचा आर आहे, पहिला आर आहे काय दुसरा आर आहे. हे जे इंडिकेट करतं त्या आर एमधला म्हणजे समजा x(0) पहिला आर आहे समजा, तर ह्या पहिल्या आर एमधला कितवा रो आणि हे के इंडिकेट करतं कितवा कॉलम ओके. इथं आउटपुट आपण तुम्हाला दिसेल बघा x(0) म्हणजे इथपर्यंत हा पहिला आहे अरे आणि x(1) हा इथं दुसरा आहे. म्हणजे पहिल्या अरेच्या 0 0 लोकेशनला 0 व्हॅल्यू 0 1 लोकेशनला 1 व्हॅल्यू ओके. तसंच दुसऱ्या अरेच्या 0 0 लोकेशनला 6 ओके. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाहायला मिळतील की इथे जर बघितलं आपण तर तुम्हाला मी सांगतो सुरुवातीला काही ओके. बघा हे इथे व्हॅल्यू किती आयची I0 म्हणजे इथं I0 0 लेस दॅन 2 कंडिशन ट्रू झाली, 0 लेस दॅन 2 कंडिशन ट्रू झाली. I++ म्हणजे 1 जे नेक्स्ट टाईमला उपयोगाला येईल. ही कंडिशन 2 आहे, I0 आहे इथं आतमध्ये आलो हे लक्षात ठेवा. I किती आहे 0. परत इथं जे 0 0 लेस दॅन 3 ओके. कारण 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स असल्यामुळे 0 0 इथली कंडिशन 0 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू जे ++ म्हणजे 1 म्हणजे इथं पण 0 ओके. जे किती आहे 0. परत आतमध्ये K0 0 लेस दॅन 2 कंडिशन ट्रू K++ म्हणजे परत 1 K ओके. म्हणजे आय जे के सगळी 1 1 1 आहेत आणि सगळी बाकीचे मात्र 0 0 0. आता अशा सिच्युएशनसाठी ते आतमध्ये आले. सी आउटमुळे एलिमेंट ॲट एक्स हे दिसते बघ एलिमेंट ॲट एक्स ओके. नंतर स्क्वेअर ब्रॅकेटसारखं दिसतं इथं आय किती आहे 0 इथं बघा I0 ओके. इथं 0 नंतर परत जेची व्हॅल्यू स्क्वेअर ब्रॅकेटचे इथे दिले बघा ओपनिंग क्लोजिंग हे 0 हे 0 आणि हे 0. केची व्हॅल्यू परत किती 0 ओके. या ठिकाणी म्हणजे एक्स ऑफ आय जे आणि के x(0) 0 आणि 0 या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे दिलेली आहे बघा की जर स्क्रॉल केलं वरती तर इथं ही व्हॅल्यू आहे बघा ती ओके. हे लोकेशन म्हणजे कोणतं 0 0 0 म्हणजे एक्स ऑफ पहिल्या अरेच्या 0 0 लोकेशनला किती व्हॅल्यू आहे 0 आहे लक्षात ठेवा. तसंच x(0) ओके पहिल्यात अरेच्या 0 आणि 1 लोकेशनला व्हॅल्यू किती असणार आहे 1 असणार आहे. ती बघाल तुम्ही पाहाल. तर आता व्हॅल्यू आपण जो असाइन केली ती कोणती आहे 0 ओके. ती ही जी 0 व्हॅल्यू असाइन केली ती इथं हे सी आउट प्रिंट करतं म्हणून तुम्हाला इथं हा 0 प्रिंट होतो ओके. परत हे बॅक येतं मग अशी हा 1 झाला होता तो इथं असताना होतो 1 लेस दॅन 2 कंडिशन ट्रू हे 2 होतं. बाकी हे दोघंही आय 0 आहेत आणि आयची व्हॅल्यू इथे 0 आहे जीची व्हॅल्यू पण 0 आहे ओके. या प्रकारे आता हे आतमध्ये आलं एलिमेंट ऑफ आय किती आहे 0 आहे. वाढला आहे फक्त के जे पण किती आहे 0 म्हणजे इथे 0 आणि इथे 0 दिसतो बघा जे पण ओके. जे हे पण 0 के मात्र किती आहे 1 के म्हणजे 0 0 1 लोकेशनला 1 हे ऑलरेडी इथं आपण असाइन इनिशियलाइज केला आहे इथं असाइन ऑलरेडी केलेलं आहे तेच त्या लोकेशनची व्हॅल्यू हे घेतं हे आहे हे ह्या ठिकाणी ती घेतं 0 0 1 ह्या लोकेशनची व्हॅल्यू घेतं काय आहे ती 1 आणि हे सी आउटमुळे स्क्रीनवरती प्रिंट होतं ओके. हे या प्रकारे हे लूप फिरत राहणार आहे या प्रकारे फिरणार आहे. परत इथे येणार आहे इथं मगाशी जो 1 झाला असणार तो इथं असाइन होणार आहे ओके. 1 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू होईल हे इथे ट्रू होईल. हे परत आतमध्ये येणार आहे आणि रिइनिशियलाइज सगळं होणार आहे ते म्हणजे परत के 0 होणार आहे लक्षात ठेवा. आणि परत 0साठी 0 लेस दॅन 2साठी परत येणार आहे ओके. इथं हा आय आहे तसाच 0 आहे त्यामुळे इथे काय होणार आता नेक्स्ट टाईमला येणार आहे 0 1
0 असं करणार, परत 0 1 1 यासाठी काम करणार ते. ओके, तर ही लोकेशन्स आहेत ॲक्च्युली 0 1 0 0 1 1 यासाठी. ओके, परत हे जेव्हा बॅक जाईल ओके तेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल नंतर आणि इथं 1 येणार आहे, तेव्हा एक्स ऑफ 1साठी ते काम करणार. एक्स ऑफ 1साठी 0 0 0 1 1 0 1 1 ओके, अशा प्रकारे 2 0 2 1 अशा प्रकारे ते काय करणार आहे इथं ओके काय असेल त्या प्रकारे ते काम करणार आहे. ओके, आणि जी ही एलिमेंट्स आपण ही दिलेले आहेत, हे एलिमेंट्स दिलेत तेच एलिमेंट्स ते काय करतं ओके इथून ते घेतं आणि ते प्रिंट करतं. इथे ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही जा, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा हे. ओके, तुम्हाला जमेल हे. ओके, या ठिकाणी